हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजले 3:30. आम्ही निघणार आहे आता ट्रेकिंगला. कुठं रे? कानिफनाथला. आणि एवढी थंडी पडली. सकाळचे 3:30 वाजले. टेम्परेचर आहे 11 डिग्री. आणि या थंडीत आम्ही जाणार आहे. अर्जुन बघा एकदम फुल पॅक मध्ये. एक जण उठायला लागलेत आता. गुड मॉर्निंग. आज फिजिक्सवालाचा IPO लॉन्च होणार होता, त्यामुळे आज सुट्टी दिली आम्हाला विद्यापीठने. सो आम्ही अचानक ठरवलं की आज जायचं आपल्याला ट्रेकिंगला. खतरनाकवाली थंडी आहे, कारण की आता ॲप्रॉक्स 11 ते 12 डिग्री टेम्परेचर आहे. आता मस्त भेटूया आंघोळ करून. बाय. फायनली गाईज आंघोळ करून रेडी झालो. सकाळचे वाजले 4. आता निघायचे 5-10 मिनिटांनी. अरे सकाळ सकाळी फटक काय टेम्परेचर चेक कर. What is temperature right now? It's 12 degrees outside. अभी हमारी 12 डिग्री में पूरी फटने वाली है गाइस. ऊपर से हम बस में जा रहे हैं, वो भी नॉन एसी. तो हम खिड़की खुली रखने की सोच रहे. नहीं जाते देखते. बाय. अर्जुन थंडी वाजते का नाही? थंडी वाजते आमची थंडी वाजते आहे आमची. रॉकस्टार. हँडपंप वाटतंय का? आपण जात होतो, एक बस गेली, आमच्या इकडे आला नव्हता. आता 20 मिनिटं झाली थांबलोय तर बसच नाही येते. कधी येईल काय माहिती. आता आरामात बघू कधी येते बस. बेरोजगार बस स्टँड वर पण भांडणं करत बसले. इंटरनॅशनल पूर्ण अर्ध्या तासानंतर फायनली मिल गई बस. ओ ये फायनली बस मधून उतरलोय भाई. समोर बघा, समोर. उज्वाला तिथून तिथं काढायला गेलो ना 10-15 मिनिटं लागतील. इथं तिथं आपली फाटक. बाय फिजिक्स वाल्याची बॅग घेऊन आला. मजा येईल उलट. काय दिसला म्हणता काका? बिबट्या दिसला? कुठं वर? मग आम्ही जाऊ का नको वर? तुम्ही कुठे चालला? ओके. आपल्याला समोर बिबट्याची पिल्लं दिसली आणि बिबट्या पण दिसले. काही ग्रुप में डर का माहौल है अभी. बघू काय होतंय. रस्त्यामध्ये आम्हाला एक मंदिर दिसले. मंदिराचं दर्शन घेऊन निघू नंतर समोर. समोर लेक पण आहे छोटस. इकडे का इकडे समजणार. 3 रस्ते आहेत. कोणता रस्ता आहे? ज्या रस्त्याने रस्ता सापडेल त्या रस्त्याने जाऊ. पोचतोय आता. फक्त आता डोंगर चढायचं राहिले.
डोळे किती क्यूट आहेत बघ ना. अरे दम भरलाय अजून. डोंगर आलं नाही तोपर्यंत दम भरलाय. आणि बाई ती कुत्रा आमच्या स्टार्टिंग पासून सोबत आहे, अजून पण येतोच. चल बाई चल. सध्या नाही जायचं आपल्याला अजून. चल ना. अर्जुनची जिरली पूर्ण आता. बिल्डरची जिरली बिल्डरची. आमचा जिंबो पावर दाखवते पावर. तर आम्ही इथं वरती चढायचं होतं. इथं सगळे आता फोटो काढायसाठी थांबलेत. फोटोग्राफर येईल एक सध्या सगळे बोलवले त्यांच्या वेळेस मस्त चालू आहे तिकडे. फुल ऑन एन्जॉयमेंट गाईज. आमच्यासोबत काही खरोखर आम्ही झाले. वरती चढताना बॅग आमच्याकडे दिली. आता आमच्या जगला घर निघलं इथं. बघू आता. मोबाईल पडला ते माणूस गेला. आणि इथून गाईस व्ह्यू बघू शकता. कसला भारी व्ह्यू यार. असं रोज बघायला भेटलं तर माझं. चल ना चल ना. काय झालं? अरे असं कसं पाय दुखते तुझे? हे बघ डॉग बघ किती वरती आला सोबत. एवढं दमल्यानंतर व्ह्यू बघा व्ह्यू. अर्जुन इथून धावा जा उडी मार माझे. अरे बापरे पडलो तर गेलो. नीट नीट जिरली आमची. चढण म्हणजे लय मोठं चढण आहे. मागेल त्यातून चढत मागेल आधीच प्रॅक्टिस बरं आहे. खाली जर पडला माग बघ एकदा. बघ ना बघ तर. फायनली मंदिर आले.
अरे थंड आहे, खूप थंड आहे. कुठला पाहिजे ना? चुकलेलं आहे. हा टोटल नवनाथांचा ध्यान स्थान आहे. हे सगळे नवनाथ इथं ठेवलेले आहेत मूर्ती त्यांच्या. हे आहे कानिफनाथांचं मेन मंदिर. सुंदर बनवले. तिथे एक असा छोटासा चौकोन आहे, त्याच्यातूनच आत जायचं असतं. जाणारच 100%. एक दाखवतो. व्हिडिओमध्ये मोठं दिसत असेल पण एकदम छोटं आहे ते. आतमध्ये कपडे वगैरे काढून जावं लागतं. गन्ने का ज्यूस बडा गिलास 20 रुपये. दर्शन वगैरे सगळं नीट झालं. गर्दी बिर्दी काय नव्हती. आणि आता घरी जायचं टायमिंग आले. छान वाटलं इथे येऊन. नेक्स्ट टाइम परत कधी टाइम भेटला तरी येणार. जातो घरी परत एवढं सगळं उतरायचं. पोचलो आम्ही पेजवरती आणि सकाळी 5ला निघलेलो. आता 2:15 झालेत. सो तसं लवकरच आलो, लवकर गेल्यामुळे. आणि आपण जर हा ब्लॉग लास्टपर्यंत पाहिला असेल तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.